वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा डोंगरावरील श्री ज्योतिबा देवाची उद्या शनिवारी चैत्र यात्रा आहे। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज बांधून प्रशासन, स्थानिक पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं नियोजन केलं आहे। ज्योतिबा आणि इतर मंदिरांच्या शिखरांची साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आली असून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडपामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। यावर्षी दर्शन मंडपाचे 3 मजले दर्शन रांगेसाठी वापरण्यात येणार आहेत। तसंच दर्शन रांगेसाठी उड्डाणपूल बांधण्यात आलेत। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून मंदिर, कार पार्किंग परिसर, पालखी सोहळा मार्गावर 150 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। 5 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या यात्रेवर नजर असणार आहे। वाहनतळांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचं सपाटीकरण पूर्ण झालंय। यात्रेदिवशी ज्योतिबा मंदिरात स्क्रीनच्या माध्यमातून भाविकांसाठी ज्योतिबाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। ज्योतिबा मार्गावर आणि ज्योतिबा डोंगर परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात आलेत। सध्या उन्हाचा तडाखा तीव्र असून भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून ज्योतिबा मंदिर परिसरात मॅटची सुविधा करण्यात आली आहे। यात्रा काळात भाविकांना आवश्यक असणाऱ्या इतर सर्व मूलभूत सेवा सुविधांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची तयारी झाली असून दर्शनाचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी केलंय। यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान समितीची यात्रेपूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिराची रंगरंगोटी तसेच भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी जादाचे पार्किंग तळे तयार करण्यात आलेले आहेत। तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने आपण जवळपास 150 सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर परिसर तसेच पार्किंगच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत। त्यानंतर दर्शन रांगेची व्यवस्था तात्पुरत्या दर्शन मंडपमध्ये करण्यात आले असून त्याचे 3 मजल्यावर दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच दर्शन रांगेमध्ये पाण्याची व्यवस्था देखील देवस्थान समितीवर करण्यात येणार आहे। तसेच भाविकांना शौचालयासाठी तात्पुरते 150 तात्पुरते शौचालय देवस्थान समितीवर भाडेतत्त्वावर घेण्यात येऊन पार्किंगच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी भाविकांची वस्ती वगैरे असते त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत। त्यानंतर येणाऱ्या भाविकांनी पार्किंगच्या ठिकाणावरून मंदिराकडे येण्यासाठी 25 एसटी बसेसची व्यवस्था देखील देवस्थान समितीवर केलेली आहे। तर येणाऱ्या भाविकांनी प्रशासन, स्थानिक प्रशासन तसेच देवस्थान समिती यांना सहकार्य करावे ही विनंती। दरम्यान सेंट्रल प्लाझा इथं मनसेच्या वतीनं 4 दिवस सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तर सेंट्रल प्लाझाच्या गेटजवळ व्हाईट आर्मीच्या वतीनंही मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय। गायमुख परिसरात सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं अन्नछत्रासाठी मोठा मंडप उभारण्यात आला असून हे अन्नछत्र सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे।